खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव रंगारी येथे आज एक भीषण अपघाताची घटना घडली। पुलाखालील वळणावर नागपूर महानगरपालिकेच्या ग्रीन बसने दिलेल्या धडकेत 75 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दहेगाव रंगारी येथील रहिवासी दादाराव धनाजी जांभूळकर हे जवळच्या एटीएम केंद्रातून पैसे काढून पुलाखाली उभे राहून पैसे मोजत होते। याच दरम्यान नागपूर दहेगाव रंगारी मार्गावरील सर्व्हिस रोडवरून येणारी महानगरपालिकेची ग्रीन बस पुलाखालून वळण घेत होती। बस वळत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने बसच्या उजव्या बाजूच्या पुढील चाकाची धडक जांभूळकर यांना लागली। धडक लागताच ते खाली पडले आणि त्यांचा पाय थेट बसच्या चाकाखाली आला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमी वृद्धाला तातडीने चिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो आणि त्यानंतर मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून बस चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या अपघातामुळे पुलाखालील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।